महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबई येथे निधन झालं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संवेदना व्यक्त करत प्रशासकीय व्यवस्था मजबूतीने सांभाळणारं मुख्यमंत्री असताना व लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद आहे। सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची नेहमी भूमिका राहिली। त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे, अशी संवेदना नाना पटोले यांनी व्यक्त केली। महाराष्ट्राचं एका वरिष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला, एका प्रशासकीय व्यवस्था मजबूतीनं सांभाळणारं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कामकाज हे त्याची इतिहासात नोंद आहे। आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही त्यांची नेहमी भूमिका राहिली। हसतमुख असलेलं हे व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रात आपल्यापासून पोरकं झालं। पर्यायानं आपल्याजवळ एक महत्त्वपूर्ण नेतृत्व हरपलं, त्याचं दुःख महाराष्ट्राला आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वर्गीय मनोहर जोशी यांना मी श्रद्धांजली वाहतो। मनोज जरांगे यांचे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे। दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठ्यांना जितकं आरक्षण मिळालं आहे त्यामध्ये समाधान मानावं, असं वक्तव्य केलं होतं। यावरून मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देत त्यांना राहुल गांधी यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलायला सांगितलंय का, अशी टीका केली होती। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता मनोज जरांगे यांनी सरकाराचा वाद आहे म्हणून जरांगे यांनी सरकाराशी काय भांडायचं ते भांडायला पाहिजे, मात्र कोणावर टीका करू नये असा सल्ला नाना पटोले यांनी दिला। तर त्यांनी पुढे सरकारवर टीका करत हे फसवाफसवीचे सरकार आहे, या सरकारावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही, असेही पटोले म्हणाले। बघा, राहुल गांधींचा काही संबंध याच्यात येतं। एक दुसरं, सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातला वाद आहे। जरांगे पाटलांनी सरकारशी काय भांडण करायचं केलं पाहिजे, कोणावर टीका नाही केलं पाहिजे, असं आमचं त्यांच्याबद्दलचं मत आहे। सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं, सरकारने काय बोलले, तुम्ही काय बोलले सरकारबरोबर जाहीर करा ना। आम्ही विधानसभेतही सरकारला सांगितलं परवा मराठा बिल आणत असताना की बाबा काय बोलणं झालं होतं, काय आश्वासन दिलं होतं त्याची माहिती आपण द्या, पण सरकारही सांगायला तयार नाही। नेमकं सरकारने आम्ही सुरुवातीला सांगितलं की ओबीसीना पण फसवलं आणि मराठ्यांना पण फसवलं, आणि हे फसवाफसवीचं सरकार आहे। आणि या सरकारवर आता कोणाचाच विश्वास राहिलेला नाही। भाजपवर जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही। शेतकऱ्यावर गोळ्या मारणारं, शेतकऱ्यांना गोळ्या मारून आतंकवाद्यासारखं मारणारं हे भाजप, हे सरकार हे शेतकरी विरोधी आहे। आणि म्हणून या सरकारवर आता तरुणांचा भरोसा नाही, गरिबांचा भरोसा नाही, कोणाचाच भरोसा राहिलेला नाही। त्यामुळे जरांगे पाटलांनी सरकारशी दोन हात करावं। आम्ही काँग्रेसची भूमिका मांडलेली की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते शाश्वत मिळालं पाहिजे, असं खोटारडं आणि फसवून मिळालं नाही पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। त्यामुळे आमचा आणि जरांगे पाटलांच्या वादापेक्षा सरकारशी त्यांनी काय दोन हात करावे तो त्यांचा प्रश्न है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।